महाराष्ट्र सरकारनं फक्त इलेक्ट्रिक बाईक्सनाच बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देणारा GR जारी केलाय आणि यानंतर हजारो रायडर्स एका रात्रीमध्ये बेरोजगार झालेले आहेत। अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आवश्यक पायाभूत सुविधा, अनुदान आणि शासकीय मदत नसताना रायडर्स आणि लाखो प्रवासी अडचणीमध्ये आलेले आहेत। बाईक टॅक्सी असोसिएशननं या GRला कडाडून विरोध दर्शवलेला आहे। इंजिन बाईक्सना इलेक्ट्रिकल व्हेकल बाईक्समध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य कालावधी, आर्थिक मदत आणि मूलभूत सुविधा अत्यावश्यक आहेत आणि त्यामुळेच इंजिन वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे जाण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी द्यावा अशी मागणी आता केली जाते। त्याच दिवशी बाईक टॅक्सी क्षेत्र 100% EV करण्याचे नव्हते। आज आमचे रायडर्स ज्यांचे रोजचे उत्पन्न बाईक टॅक्सीवरती अवलंबून आहेत ते घरी बसले आहेत, त्यांचे काम थांबले आहे, EMI तर सुरूच आहे आणि प्रवासीही त्रस्त होत आहे। त्यांना ऑटो कॅबचे जास्त भाडे द्यावे लागत आहे, जास्त ट्रॅफिकमुळे तेवढा वेळही खर्च होत आहे। बाईक टॅक्सी ही कुठलीही लक्झरी सेवा नाहीये। विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोज ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी ही सर्वात स्वस्त, जलद आणि सर्वात सोपी सेवा आहे। सरकारला आमची एकच विनंती आहे, आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावी जेणेकरून आम्ही योग्य पद्धतीने जबाबदारीने EV कडे वळू।